सकाळ सकाळ शुभ सकाळ. कसं काय मंडळी, मजेत ना? मजेतच असायला हवं. मी प्रतीक्षा शुभ सकाळ माऊलीमध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत करते. तर इकडे मी माहेरी असल्यामुळे प्रगतीने व्हिडिओला स्टार्ट केलेला आहे आणि मी थोडं 5 वाजतापासून उठून आम्हाला हे सगळे काही कामं करायचे होते. सो मम्मीला लवकर जायचं होतं आणि त्यामुळे मम्मीने आम्हाला 5 वाजतापासून उठून ठेवलं. तर प्रगतीने व्हिडिओला सुरुवात केली आणि इकडे मम्मीचं असं होतं की उठल्याबरोबर आधी तुम्ही नाश्ता करून घ्या, नंतर कुरड्याचं करू आपण. आणि इकडे आम्ही सर्वांनी नाश्ता करून घेतला आणि आम्ही आमच्या कामाला लागलो. ज्यांनी व्हिडिओ बघितलेला त्यांना माहिती असेल, आपण रात्री खड्या घेऊन ठेवलेला होता. अर्धे काम आपण रात्रीच करून घेतले होते. तर ते पाणी जे आता 2 गंजात होतं ते वरचं पाणी अलग गंजामध्ये होतं आणि खाली बसलेला होता तो खडा. आता इकडे मम्मी हा खडा खोरून घेत आहे आणि अंधन पाण्याचा आलेला आहे आणि अंधन येत होतं तेव्हाच कतलीभर पाणी गरम आधी काढून ठेवलं, ते सुद्धा मम्मीला टाकावं लागलं. तर असं करून मम्मी म्हणत आहे की अशी थोडी घोट म्हणजे खाली लागलं पाहिजे नाही. आणि मम्मी गेल्यानंतर मी थोडीशी घोटायला बसली तर शेवटी थोडा गंज लागल्यासारखा मला वाटत होता, म्हणजे गंज खालून जळलेला होता. आणि मम्मी म्हणाली की नंतर तू उठ, मीच पाहते. नंतर मम्मीनेच पूर्ण खोरलं आणि इकडे आता आपलं शिजलेलं आहे हे. तर इकडे आम्ही स्लॅबवर आणून इथे आम्ही 3 जणी आहोत, प्रगती, मम्मी आणि मी. तर मी बोलली मम्मीला की तू आधी खाली जा आणि तुला जायचं आहे तर तू आपलं कामं करून घे. तर मम्मी बोलली की गरम गरम आहे तर थोडं पटापट होते म्हणून मी पण टाकू लागते. तर एक गंज आहे एका चादरीवरचा, तो आम्ही 3घींनी टाकला आणि दुसरा जो गंज आहे तो प्रगती आणि मी टाकला. तर इकडे आम्ही 3घी आहे. चला, तर आता आपले इकडे गव्हाचे पापड म्हणजे कुरड्या झालेले आहे आणि स्लॅबवर रात्री इकडे गहू वाळू टाकले होते. तर थोडं आभाळ असल्यामुळे ते जमा करून ठेवले होते. तर आता पुन्हा इकडे पगरून घेत आहे आणि मी खाली आल्यानंतर इकडे आपलं चिप्सचं अंधन आलेलं होतं आणि रात्री केलेले चिप्स मी तसेच पाण्यात टाकले आणि चिप्स शिजल्यानंतर इकडे घेतलेलं आहे मी ते टोपलं आणि टोपल्यामध्ये प्रतीकला पाणी टाकायला लावते, पण त्याच्या हातावर पूर्ण गरम पाण्याची वाफ येत होती. तर इकडे आम्ही चिप्स पण आता स्लॅबवर जाऊन टाकायचे आहे आणि मम्मी तर आता गेली आणि सगळे जे काही कामं काय आहे ते आता आम्हालाच करायचे आहे. ये लवकर रे. दानिशला तिकडे ऊन लागत होती म्हणून तो सावलीत जाऊन बसलेला होता आणि नंतर तो पण आला इकडे. आणि इथे प्रत्येकी सगळेच आलेले आहे, कारण टाकासाठी कमी पण खाण्यासाठी सगळेजण बसलेले होते. इकडे मी आता पापडचं अंधण ठेवलं आणि त्यामध्ये आता जिरं आणि मीठ, चवीप्रमाणे मीठ टाकून घेते, कारण जास्त खारट झाले तळल्यानंतर आणखी जास्त खारट होते. अंधण आलेलं आहे, आता पापडचं अंधण आलेलं आहे आणि त्यामध्ये मी आलू किस पाडलेला होता. तो आलू किस अर्धा शिजवायचा, आपल्याला पूर्ण शिजवायचा नाही आहे. अर्धा शिजून झाला की लगेच साबुदाणा टाकून घ्यायचा आणि आलू आणि साबुदाणा सोबतच शिजवून घ्यायचं. जेव्हा मिश्रण आपलं शिजते तेव्हा गाढ होते. हे आहेत पापड आणि हे आहेत आता कुरड्या. आणि पापड हे 4 याच्यामध्ये पापड आहे आणि आता सगळं इकडे टाकून होत नाही. आता घरचे कामं झाले, घरचे कामं झाल्याबरोबर तर इकडे कुरड्या वाढल्या आणि कुरड्या वाढल्या हो
कुरुड्या वाढल्याबरोबर इकडे कामं झाले आणि आम्ही कुरुड्या काढायला लागलो. चाय म्हणते कागद. तर ही दुसऱ्या चादरीवरच्या आहे आणि पहिल्या चादरीवरच्या ह्या इकडे आम्ही इकडे ठेवल्या होत्या. या आता वाळून गेल्या म्हणून आम्ही एकत्र केल्या, एकावर एक ठेवल्या. तरी आता आल्यानंतर हे आहेत पास्ता, एक हा आणि एक हा पॅकेट. तर हे 2 पास्ता आम्ही जेव्हा गांधीबागला गेलो होतो तेव्हा आणले होते आणि इकडे मी बनवलेला आहे तो आता पास्ता. तर 2 मॅगी पॅकेट आणलेले आहे. छान लोखंडी अशा कढईमध्ये मी इकडे पास्ता बनवलेला आहे. कारण रावांचं दुसरीकडे जेवण आहे आणि दुसरीकडे जेवण जेव्हा राहते तेव्हा आमचं असलंच काही चालते. तर प्रगतीने घरी ते घनुले बनवले होते. कोणी तिखट जिलेब्या बनत असेल त्याला, कोणी घनुले बनत असेल तर ते रश्यातले. तर म्हणून ते आम्ही घरी खाल्ले होते गरमागरम. म्हणून इकडे आता भूक पण नव्हती म्हणून इकडे मी आता बनवलेलं ते पास्ता. आणि दानिश ओवीला आधी जेवायला देते. ते तर म्हणतात की भूक नाही आहे पण देते, कारण उद्या रावांचा आणि माझा आहे सोमवार. हां पप्पाजीचे आहे ते पैसे बरोबर ठेवशील. आणि हां घरी आम्ही कुरुड्या जमा केल्या आणि पापड जे होते ते आम्ही एका जागेवर घेतले. पापड पण सोबतच काढले होते. कुरुड्या आणि पापड जमा करून घेतले आणि चिप्स हे सगळे ठेवले आणि 2 दिवस कडक उन्हामध्ये वाढल्यानंतर ते आम्ही डब्यामध्ये भरून ठेवले. पापड काढल्यानंतर थोडा वेळ आम्ही आराम केला आणि मस्त असं थंड थंड लिंबू सरबत केलं. म्हणजे घरीच लिंबूचं झाड आहे तर छान असं लिंबू सरबत केलं. नंतर मग एवढा त्रास येत होता ना, ते गंज राहिले होते घासाचे. 2 मोठे मोठे गंज होते. ते गंज म्हणजे भांडे सगळे भांडे घासले. की नंतर मम्मी आल्यानंतर म्हणजे रागावलीच आमच्या दोघी असून शेवटी माझ्यासाठी भांडे ठेवले. मग म्हटलं नाही आधी भांडे घासून घेऊ. बेडशीट होत्या ज्या की आम्ही कुरुड्या टाकल्या होत्या तर ते पण धुवून घेतले. आणि आमच्याकडे लग्न झाल्यानंतर 5 वार असतात तर ते 5 वाराचं आज जेवण आहे म्हणून ते तिकडेच गेलेले आहे जेवायला. तर याच नोटवर आजचा व्हिडिओ थांबवते. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा. थँक्स फॉर वॉचिंग माय व्हिडिओ. बाय.